सर्वांना नमस्कार. जय भीम आणि नमो बुद्धाय. आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि या बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्धांना मानणाऱ्या सर्वच मित्रमंडळींना मी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये भगवान बुद्धांचा जो विचार आहे, हा विचार इंग्रजांच्या काळात लॉर्ड कनिंगहम यांनी जे उत्खनन केलं जमिनीमध्ये, त्या उत्खननानंतर लक्षात आलं की भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेला तर तिथे बुद्धांचेच अवशेष आपल्याला सापडतात. आणि म्हणून जगामध्ये बाकीच्या गोष्टींचा कितीही ती उदो असला तरीही भगवान बुद्धांचे सगळे अवशेष या देशात सापडले. आणि त्यानंतर जगातल्या चिनी प्रवाशांनी जी वर्णनं या देशामध्ये भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाची केलेली होती आणि जगामध्ये असलेल्या भगवान बुद्धांचा विचार, हे सगळं पाहिल्यानंतर भगवान बुद्धांच्या विचारांच्या चर्चेला जगामध्ये फार मोठं महत्व आलं. आणि या महत्वातच सम्राट अशोकाचं जे साम्राज्य होतं भारतामध्ये, त्यांच्या ज्या पाऊलखुणा होत्या त्या संपूर्ण देशात सापडल्या आणि ते कोकणातही सापडल्या. आणि म्हणून आजच्या दिवशी भगवान बुद्धांच्या विचारांची आठवण आम्ही केली पाहिजे. त्याचं कारण काय हे सांगण्याचा प्रयत्न मी इथे करणार आहे. प्रामुख्याने हा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न मी आपल्या समोर करणार आहे तो कोकणातल्या आगरी, कोळी, भंडारी, कराडी, आदिवासी हे जे समाज आहेत, या समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भात या भगवान बुद्धांच्या विचारांची किती मोठी गरज आहे हे सांगण्याचा प्रयत्न थोडक्यात मी करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये अनेक विचारवंतांनी मनुस्मृतीवर प्रचंड टीका केलेली आहे की मनुस्मृती वाईट आहे किंवा इथली पुरुषसत्ताक पद्धती आहे जी स्त्रियांच्या विरोधात आहे, ते अत्यंत भयानक आहे. याच्याविषयी प्रचंड चर्चा आपल्या समाजात झालेली आहे. परंतु या सगळ्या प्रश्नांना उत्तर कसं द्यायचं किंवा या ज्या समस्या आहेत त्या ओळखायच्या कशा, हा जो मोठा प्रश्न आपल्या देशात आहे, या प्रश्नावर फार कमी ठिकाणी चर्चा दिसते. आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या आंदोलनात ते आगरी, कोळी, भंडारी, कराडीच नाहीत, तर देशातल्या सर्व शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये जर कसली आवश्यकता असेल तर विवेक बुद्धीची, म्हणजे चांगलं आणि वाईट ओळखण्याची. आणि ही विवेक बुद्धी कुठल्याही संस्काराने दूषित झालेली नसली पाहिजे, ती स्वतंत्र असली पाहिजे. आणि याच विवेक बुद्धीला भगवान बुद्धांनी प्रज्ञा असं नाव दिलेलं आहे, म्हणजे शहाणपण. तर हा जो विषय आहे तो आपण पूर्वग्रह दूषित न ठेवता स्वतंत्र मनाने ऐकावा, समजून घ्यावा, अशी माझी मी पहिल्यांदा विनंती करतो. आणि म्हणून 2000 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी इथली जी व्यवस्था होती, वर्ण व्यवस्था होती आणि जाती व्यवस्था तर त्या काळात नव्हती, पण वर्ण व्यवस्था किंवा वर्णाश्रम व्यवस्था होती. ती वर्णाश्रम व्यवस्था चॅलेंज करण्याची किंवा त्याला आव्हान देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि तिथे माणसाचं कल्याण झालं पाहिजे अशा प्रकारची विवेक बुद्धी तिथे वापरली. आणि म्हणून या सगळ्या घटनेचा आजच्या काळातला जो संदर्भ आहे, तो संदर्भ सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून ही प्रज्ञा जी आहे किंवा शहाणपण आहे किंवा विवेक बुद्धी आहे, ती विवेक बुद्धी ज्याची जागृत असेल त्यालाच ह्या समस्या समजतात. आणि म्हणून हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये आगरी, कोळी, कराडी, ओबीसी हे सगळे लोक शूद्र होते. आणि या शूद्रांना सर्व प्रकारचे अधिकार इथल्या मनुस्मृतीने नाकारले होते. त्यामध्ये आपल्याला माहित आहे की जमिनी असतील, जंगल असतील, पाणी असेल, समुद्र असेल, शिक्षण असेल, आरक्षण असतील, धार्मिक अधिकार आणि स्त्रियांचे अधिकार हे प्रामुख्याने मनुस्मृतीने नाकारले होते. आणि नाकारलेले अधिकार आपल्या ओबीसी बांधवांना ज्यावेळी समजत नव्हते त्यावेळी समजून सांगण्याचं काम कोकणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे करत असताना ह्या आगरी, कोळी, भंडाऱ्यांच्या नेत्यांना अत्यंत प्रेमाने समजावून सांगितलं की तुम्ही शेती करता, तुम्ही समुद्रावर मासेमारी करता, तुम्ही सगळं काही या जमिनीचे मालक असताना तुम्हालाच जर अधिकार कोणी नाकारत असेल तर हे तुमच्या मनाला पटतं काय, असा प्रश्न करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हा विषय घेऊन बोलतात, की धार्मिक संस्कारांनी किंवा मनुस्मृतीने लादलेल्या, उच्चवर्णीयांनी लादलेल्या, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी लादलेल्या या गुलामगिरीला ओळखण्याचं काम ओबीसीनी केलं पाहिजे. त्याच्या अगोदर ओबीसी असलेल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी हे समजावलं होतं, की शिक्षण नसल्यामुळे तुमच्यामध्ये ही गुलामगिरी आलेली आहे. परंतु महात्मा फुल्यांना ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये किंवा धार्मिक व्यवस्थेमध्ये अ, एवढं मानायला आपले लोक तयार नव्हते. आणि त्याच्यामुळे महात्मा फुल्यांचं साहित्य हे आजही ओबीसी महात्मा फुल्यांना गुरु म्हणून स्वीकारून वाचायला तयार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ तात्विक किंवा प्रवचन देण्याचं काम केलं नाही, तर तर लोकांना प्रत्यक्ष जमिनीवर आंदोलन करायला सांगितलं आणि त्यामध्ये शेतीची आंदोलनं ही अतिशय महत्वाची आहेत, म्हणजे जमिनीची. आणि ते कुळ कायद्याचं आंदोलन म्हणून अतिशय महत्वाचं आंदोलन आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना घेऊन केलेलं आहे. तर याच्यामध्ये अगोदर असलेल्या ओबीसींना हे विषय समजत नव्हते का? तर समजत होते. परंतु धर्माने लादलेली जी गुलामगिरी आहे, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हा राज्यकर्ता वर्ग, हा जमिनीचा मालक, हा धर्मगुरू, हा व्यापारी, त्यांचे गुलाम म्हणूनच आम्ही जगलं पाहिजे, अशा प्रकारचा धार्मिक संस्कार आमच्या लोकांनी स्वीकारला होता. किंबहुना आजही मोठ्या प्रमाणात ते अशाच मानसिक स्थिती आहेत. आणि म्हणून बुद्धांनी सांगितलेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं किंवा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, तरी ते कृती करायला तयार नसतात. आणि म्हणूनच ही जी प्रज्ञा आहे, ती प्रज्ञा जागवण्याचं काम भगवान बुद्धांनी 2000 वर्षापूर्वी केलं. याचा अभ्यास आम्हा सगळ्या ओबीसींनी केला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा, जमीन मालकी, पाणी हक्क, जंगल सत्याग्रह, चिरनेर जंगल सत्याग्रह, मनुस्मृती दहन किंवा धार्मिक अधिकारांचं आंदोलन केलं असलं, तरी त्या आंदोलनाच्या पाठीमागं भगवान बुद्धांची प्रेरणा आहे. आणि भगवान बुद्धांना, महात्मा ज्योतिबा फुल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आम्हाला प्रत्यक्ष मिळाले असले तरी बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांचा विचार 1956 साली स्वीकारला. आणि म्हणून भगवान बुद्धांची आज आठवण आम्ही केली पाहिजे. आणि म्हणूनच बुद्ध हे सांगतात, की मी सांगतोय तेच खरं मानू नका, किंवा वेदांमध्ये लिहिलेलं आहे तेच खरं मानू नका, देवांनी सांगितलंय ते खरं मानू नका, गुरूंनी म्हटलेलं आहे ते खरं मानू नका, परंपरेने आलेलं आहे म्हणून खरं मानू नका. तर तुमच्या विवेक बुद्धीला पटेल तेच स्वीकारा. त्याच्यामुळे इथे कुठल्याच धर्माच्या बंधनांची आवश्यकता नाही. म्हणजे आपल्या देशात जे जे प्रचलित धर्म आहेत, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई, पारशी वगैरे सगळे, या कुठल्याही धर्मपतांचा आग्रह ते मानत नाहीत. तर ते सांगतात, की तुमची विवेक बुद्धी सतत जागृत ठेवा. आणि म्हणून परंपरांना मानणारे सुद्धा भगवान बुद्ध नाही. एखादी गोष्ट परंपरेने आली आहे म्हणून ती सत्य माना असं ते सांगत नाहीत. आणि म्हणूनच परंपरेने आमच्यावर गुलामगिरी लादली होती, जमिनींचे अधिकार नाकारले होते, पाण्याचे अधिकार नाकारले होते, शिक्षणाचे अधिकार नाकारले होते. हे परंपरेने आलेत म्हणून स्वीकारू नका. आजही आपण मागच्या पिढीला विचारलं, की आपण आपल्या समाजाच्या, जातीच्या हक्काच्या संघर्षात उतरलं पाहिजे, तर ते सांगतात की नाही, परंपरेने जसं आपल्याला ठेवलेलं आहे तसंच आपण राहायचं, आपण त्यात बदल करायचा नाही. आणि म्हणून आज बाबासाहेबांच्या काळात झालेली कोकणातली आंदोलनं पुन्हा उभी राहताना अत्यंत अडचणी दिसत आहेत, कारण धार्मिक प्रभाव हा आपल्यावर आता प्रचंड आहे. आणि म्हणून अशा सर्व प्रकारचे धार्मिक प्रभाव नाकारण्याचं काम भगवान बुद्धांनी केलं. अनेक लोकांना आजही वाटतं भगवान बुद्धांनी सुद्धा इतर धर्मांप्रमाणेच एक धर्म स्थापन केला आणि त्या धर्माच्या सगळ्या परंपरा किंवा पूजा पद्धती आम्ही स्वीकारल्या पाहिजेत. परंतु भगवान बुद्ध अशा कुठल्याही पूजा पद्धती किंवा परंपरा यांना मान्यता देत नाहीत. तर तुम्ही सतत जागरूक राहा आणि जागरूकतेने जीवन जगा. जीवनातली प्रत्येक गोष्ट प्रज्ञा आणि शहाणपण यांनी जाणण्याचा प्रयत्न करा आणि त्याला जे पटते ते करा. आणि म्हणून आपल्याला माहित आहे, की जगामध्ये अनेक वैज्ञानिक शोध लागले, म्हणजे सफरचंद वरून खालीच का पडते असा जो शोध लागला, हा जो शोध आहे ती प्रज्ञा आहे. त्याच पद्धतीने भगवान बुद्धांनी सांगितलं, की जो शेतात प्रत्यक्ष कष्ट करतो, म्हणजे त्याच्या श्रमांचं जे अधिकार आहेत, हे बांधावर बसून भगवान बुद्धांच्या लक्षात आलं, की जो शेतात जात नाही आणि शेतकरी कष्ट करतो, तर शेतकऱ्याच्या दुःखाचं कारण काय हे ओळखण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो अनुभव आला, की जी प्रज्ञा बाबासाहेबांची आहे, ती प्रज्ञा ही काही विशेष
अशा प्रकारची दैवी शक्ती नसून बाबासाहेबांचा जो विवेक आहे, त्यांच्या डोक्यामध्ये समता आहे, न्याय आहे, बंधुता आहे, करुणा आहे. ही सगळी भगवान बुद्धांच्या विचारांची देणगी आहे आणि भगवान बुद्धांच्या याच विचारातून बाबासाहेबांना आपल्या आगरी कोळी भंडाऱ्यांविषयी प्रचंड प्रेम जागृत झालं आणि त्यांच्या लक्षात आलं, की अरे, प्रत्यक्ष शेती कसणारे लोक आहेत, त्यांना जमिनींचा मालक का नाही? शेत शेत ते कसतात, आकाशातून पाणी पडतं, हे पाणी सर्वांचं आहे. विशिष्ट जातीचं, सावकारांचं किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या मालकीचं नाही, तर पाणी हे सगळ्यांच्या पशु, पक्षी, प्राण्यांच्या अधिकारांचा विषय आहे. हे रायगड जिल्ह्यामध्ये महाडला केलं. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रज्ञा आहे, बुद्धी आहे, ही भगवान बुद्धांकडून आलेली आहे. त्यांनी त्यांच्या हां. तर ही जी प्रज्ञा आहे, त्या प्रज्ञेचा आदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रज्ञा असेल किंवा भगवान बुद्धांची, त्या प्रज्ञेने जर आम्हाला न्याय दिला असेल, तर आम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपली अशी अंधश्रद्धा होती, की जे वाईट जगामध्ये घडतं, ते वाईटाचा अतिरेक झाला, की देव अवतार घेतो. म्हणजे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, हे गीतेचं वचन सगळ्यांना माहित आहे. परंतु हा अन्याय ओबीसींवर ज्यावेळी झाला, तेव्हा कुठल्याच देवाने अवतार घेतला नाही. किंबहुना जे देवांचे सुपुत्र होते, त्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या मनुस्मृतीच्या सुपुत्रांनी आमच्यावर अन्याय केला आणि ते देवांचे पुत्र असल्यामुळे त्यांचंच संरक्षण सतत होत आलं आणि त्यांच्या विरुद्ध जे न्यायाचं आंदोलन आम्ही केलं कोकणामध्ये, ते आंदोलन हे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या प्रज्ञेने निर्माण झालं होतं. हा विषय आम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून अनेक शास्त्रज्ञ किंवा शास्त्रीय लोक आपल्या देशामध्ये आपल्याला आजही पाहायला मिळतात. परंतु त्या शास्त्री लोकांना, पंडित लोकांना ओबीसींचं दुःख आजही कळत नाही किंवा ओबीसींचे हक्क, अधिकार आहेत याची जाणीव होताना दिसत नाही. आणि म्हणून असे शास्त्री किंवा पंडित किंवा ब्राह्मण लोक आहेत, यांना ओबीसींविषयी प्रेम का नाही याचं उत्तर तुम्ही शोधायचा प्रयत्न केलात, ते मनुस्मृतीच्या शास्त्रात दिसतं. आणि त्यांची शास्त्र सांगतात, की तुम्हाला कुठलेही अधिकार नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारची सगळी शास्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडे नाकारलेली आहेत. भगवान बुद्धांनी ती 2000 वर्षापूर्वी नाकारलेली आहेत. आणि म्हणून बुद्ध स्वतःला पंडित किंवा शास्त्री म्हणत नाहीत. तर ते सांगतात, की मी तुमच्यासारखा साधा माणूस आहे. मी देव नाही, मी ईश्वर नाही, मी तुमचा गुरु नाही. तर मी एक वैज्ञानिक आहे. समाजाच्या प्रश्नावर संशोधन करणारा एक वैज्ञानिक आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध हे जगातले पहिले वैज्ञानिक आहेत आणि त्यांनी समाजाच्या मानवी दुःखाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. आणि धर्मामध्ये ज्या अंधश्रद्धा होता, ज्या अंधश्रद्धांनीच आमच्या मनावरही बिंबवलं होतं, की या जगामध्ये तुम्हालाही जमीन, पाणी, जंगल, शिक्षण, आरक्षण, धार्मिक अधिकार, मानवी अधिकार याचे कुठलेच अधिकार नाहीत आणि म्हणून ही गुलामगिरी घेऊन तुम्ही जगलं पाहिजे, गुलामगिरी घेऊन मेलं पाहिजे. अशा प्रकारचं तत्वज्ञान आपल्या देशात सांगितलं गेलं. रामायण, महाभारत, वेद, उपनिषद यांचा तुम्ही सखोल अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल, की याच्यामध्ये विशिष्ट 15% लोकांना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना अधिकार आहेत आणि 85% लोकांना अधिकार नाकारलेले आहेत. आणि म्हणून हे खरं म्हणजे याला शास्त्र म्हणता येणार नाही मनुस्मृतीला, हे अशास्त्र आहे, हे अविज्ञान आहे. याला उघड करण्याचं काम वैज्ञानिक म्हणून भगवान बुद्धांनी केलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी जगातल्या सगळ्याच धर्मांना नवीन वैज्ञानिकता दिली, बुद्धिवाद दिला, प्रज्ञा दिली, शहाणपण दिलं. आणि याचा अभ्यास आपण तटस्थपणे केला पाहिजे. आणि भगवान बुद्धांचा जो धम्म आहे, मानवी जगण्याच्या अधिकारांचा विषय आहे, तो खूप जुना आहे आणि त्याच्यावर निसर्गाचे नियम म्हणून एक तत्वज्ञान भगवान बुद्धांनी जे सांगितलंय त्यांचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. आपल्याकडे जे धर्म सांगितले जातात, ते धर्म हे तुम्ही वाईट केलं तर नरकात जाल आणि तुम्हाला जर स्वर्गात जायचं असेल तर तुम्ही हे पुण्य केलं पाहिजे असं सांगणार आहे. म्हणजे नरकाच्या भीतीतून आणि स्वर्गाच्या मोहातून आपल्याकडे धर्म सांगितला जातो. परंतु धर्म अशा प्रकारचा असूच शकत नाही. जर मानवी न्याय जर पाहिला तर 85% मागासवर्गीय आणि स्त्रिया, ओबीसी, एससी, एसटी यांच्यावर केलेला उच्चवर्णीयांनी अन्याय पाहिला तर खरं म्हणजे हे सगळे त्यांच्यावर अन्याय करणारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे नरकात गेले पाहिजे. परंतु ते सतत तो फायद्याचा जन्म घेतात, फायद्यात राहतात, सुख उपभोगतात आणि जे कष्टकरी आहेत ते सतत दुःखात आहेत. आणि म्हणून ही जी धार्मिक अंधश्रद्धा आहे ती भगवान बुद्धांनी नाकारली आणि सांगितलं, की हे अविज्ञान आहे. आणि विज्ञान म्हणजे काय, तर जे उपेक्षित आहेत, वंचित आहेत, कष्टकरी आहेत त्यांना न्याय देणं,
हे विज्ञान आहे आणि अशा प्रकारचा अत्यंत वैज्ञानिक धर्म भगवान बुद्धांनी सांगितला. परंतु भगवान बुद्धांचा धम्म आजही आम्ही आगरी कोळी लोक वाचायला तयार नाही, अभ्यासायला तयार नाही. बुद्ध म्हणजे काहीतरी वाईट आहे अशा नजरेनं आम्ही बरेचसे हिंदू लोक तिकडे पाहतो आणि हे जे आपलं धोरण आहे ते चुकीचं आहे. आणि म्हणून नरकाच्या भीतीनं आणि स्वर्गाच्या आशेने उभा केलेला जो धर्म आहे तो पुरोहितांना आणि भटजींना फायद्याचा आहे. हे आता आपल्या लक्षात आलं असेल की आई वडील वारले किंवा आजोबा वारले तर गाय दान करा, घोंगडी दान करा, चपला दान करा असं सांगणारे ब्राह्मण त्याच जागेवर तिचा लिलाव करून टाकतात. स्वर्गात तर ती जात नाही, आजी आजोबांपर्यंत पोहोचत नाही, परंतु ब्राह्मणाच्या घरी पोहोचते. हा स्वार्थाचा धर्म आपल्याकडे सांगितला गेला आणि त्याचं अनुकरण आजही आपण प्रत्येक ठिकाणी करतो. मुलांच्या बारशापासून लग्नापर्यंत आणि अगदी मयत आणि पिंडांपर्यंत यांच्याकडून विधी करतो, पण कधी चिकित्सा करत नाही, विचार करत नाही. हे सांगत असलेला धर्म जर खरोखर धर्म असेल तर तोच धर्म आम्हाला जमीन, पाणी, जंगल हे नाकारत असताना अधर्म म्हणून यांना शिक्षा का होत नाही, अशा प्रकारचा विचार करण्याची, बंड करण्याची ताकद आमच्या लोकांमध्ये येत नाही. याचं कारणच असं आहे की आम्ही आमच्या मेंदूतली प्रज्ञा आणि बुद्धी वापरायला तयार नाही. आणि म्हणूनच ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं की ह्या आगरी कोळी भंडारी कराड्यांना आम्ही न्याय दिला पाहिजे, खोती विरुद्ध कुळांचं आंदोलन केलं पाहिजे, ती प्रज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून कुठून आली? ती तर ईश्वराने दिली नाही, तर ती दिली भगवान बुद्धांनी, जे भगवान बुद्ध स्वतःला ईश्वर मानत नाहीत. आणि म्हणून भगवान बुद्धांचं साहित्य आम्ही वाचलं पाहिजे. लिखित स्वरूपात आज ते खूप ठिकाणी उपलब्ध आहे, मौखिक स्वरूपात उपलब्ध आहे, परंतु त्यांच्याकडे बघण्याची नजर आपण पाहिली पाहिजे. तर धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मानवतेचा असला पाहिजे, तर तो स्वर्गाच्या मोहाचा आणि नरकाच्या भीतीचा नसावा, असं भगवान बुद्ध म्हणतात. भगवान बुद्ध असंही म्हणतात की कुणीतरी गुरूंनी सांगितलंय, शंकराचार्यांनी सांगितलंय किंवा ब्राह्मणांनी सांगितलंय किंवा भटजींनी सांगितलंय किंवा मौलवींनी सांगितलंय किंवा अन्य धर्मातले सर्व धर्मातले धर्मगुरू यांनी सांगितलेला आहे, म्हणून तो धर्म तुम्ही मानू नका. तर धर्म हा स्वतःमध्ये शोधायचा विषय, शोध घ्यायचा विषय, की माझा आजचा धर्म काय, मी आज काय केलं पाहिजे जे माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी उपयोगाचं ठरेल, अशा प्रकारचा शोध तुम्ही घ्या असं भगवान बुद्ध सांगतात. याच अर्थानं कोकणामधलं खोती विरुद्ध आंदोलन इथल्या परंपरागत धर्माविरुद्ध आंदोलन होतं आणि ते माणूस म्हणून असलेल्या आगरी कोळी भंडाऱ्यांच्या हक्कांचं आंदोलन होतं. या आंदोलनाची मूळ प्रेरणा भगवान बुद्धांच्या विचारात आहे. कुठल्याही देवाच्या विचारातून आम्हाला हे आंदोलन करण्याची शक्ती पूर्वी मिळाली नव्हती, बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाली. म्हणून आजच्या घडीला भगवान बुद्धांच्या या प्रज्ञा आणि बुद्धीचा विचार आम्ही केला पाहिजे आणि तो जर केला तरच आपली मुक्ती शक्य आहे. आणि म्हणून आपल्यावर जी बेहोशी होती, म्हणजे कुळ कायद्याचं आंदोलन होण्यापूर्वी आपल्या पूर्वजांना हे माहित नव्हतं की जमीन तर आम्ही कसतो, मग ब्राह्मणच जमिनीचे मालक कसे? पाणी तर आमच्या शेतात पडतं, विहिरीत पडतं, मग त्या विहिरीचे मालक हे उच्चवर्णीय लोक कसे? जंगलं तर आमचीच आहेत, आम्ही सांभाळलेली आहेत, मग त्याचे हे मालक कसे? आणि पाणी, जमीन, जंगल या सगळ्यांचा अधिकार नाकारणारे हे जे ब्राह्मण आहेत, ही एक प्रकारची बेहोशी होती आणि ही बेहोशी तोडण्यासाठी भगवान बुद्धांचा धम्म आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. आता याचा अभ्यास आपण स्वतः करावा. भगवान बुद्धांच्याच भाषेत सांगतो की राजाराम पाटील सांगतात म्हणून आपण ऐकू नये, तर भगवान बुद्धांचा प्रत्यक्ष विचार आपण आत्मसात करावा, समजून घ्यावा आणि तो समजून घेतल्यानंतरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधला महामानव आपल्याला समजू शकतो. मनुष्य जातीचा इतिहास पाहिला की मनुस्मृतीच्या नंतरच्या म्हणजे पुष्यमित्र शृंगाची जी कारवाई आहे आपल्याला अधिकार नाकारण्याची आणि मनुस्मृतीची, त्यामध्ये पाहिलं तर सगळ्या देशातल्या, जगातल्या मनुष्य जातीच्या इतिहासामध्ये भगवान बुद्धांचा विचार हा एखाद्या समुद्रातल्या दीपस्तंभासारखा आहे. म्हणून जगातल्या सगळ्या धर्मांनी आणि मानवतावाद्यांनी कुठल्या दिशेने जावं हे सांगण्याचं काम भगवान बुद्धांनी केलेलं आहे. म्हणून आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये जे आपल्याकडे दशावतार वगैरे सांगितलेले आहेत, त्या दशावतार सुद्धा राम, कृष्ण हे सुद्धा फिके पडतात. परशुराम फिका पडतो, एवढी ताकद भगवान बुद्धांच्या विचारात आहे. या परशुरामाने आपल्या आईचं मुंडकं कुऱ्हाडीने उडवलं, या रामानं सीतेला तिचे अधिकार नाकारले आणि सगळ्याच प्रकारची म्हणजे महाभारतात सुद्धा एकलव्याला शिक्षण नाकारणारी विचारधारा आहे, तिचं समर्थन
भगवान कृष्णांकडून होत असेल तर ते ह्या सगळ्यांची चिकित्सा आपण केली पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या लोकांसमोर भगवान बुद्ध हे खूप मोठे आहेत. परंतु कोणाच्याही घरात, आगरी कोळी भंडाऱ्यांच्या घरात भगवान बुद्धांची मूर्तीपूजा तर भगवान बुद्धांनी नाकारली, परंतु विचारांची पूजा होताना सुद्धा दिसत नसेल, तर आम्हाला मिळालेल्या जमिनी, पाणी, जंगल, शिक्षण हे बाबासाहेब आंबेडकरांनी मिळालेली जे हक्क अधिकार आहेत, त्या हक्क अधिकारांशी आम्ही कृतज्ञ झालेलो आहोत, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून मनुष्य जातीला बदलण्याचं काम भगवान बुद्धांनी केलेलं आहे. जगामधल्या 150 राष्ट्रामध्ये भगवान बुद्धांचा विचार आज पाहायला मिळतो. याचा सुद्धा विचार आपल्या आगरी कोळी भंडारी लोकांनी केला आहे. आणि म्हणून धर्मातल्या अंधश्रद्धा ज्या होत्या, म्हणजे यज्ञामध्ये बळी देणं, आणि ज्या धर्माने ओबीसी, एससी, एसटी म्हणजे शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांना अधिकार नाकारले, त्यांना अधिकार देण्याचं काम भगवान बुद्धांच्या विचारात आहे. आणि म्हणूनच जगातल्या सगळेच धर्मातला ज्या अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धा संपवण्याचं काम भगवान बुद्धांनी केलेलं आहे. आता अंधश्रद्धा कोणत्या आणि डोळस श्रद्धा कोणत्या हे जर आपल्याला जाणायचं असेल तर पुन्हा एकदा आपली विवेक बुद्धी आणि प्रज्ञा जागृत असली पाहिजे. आणि म्हणून आज देशामध्ये ओबीसी, एससी, एसटी यांना शिक्षण, आरक्षण, जमीन, जागा, घरं नाकारण्याचं काम जे मोठ्या प्रमाणात चालू आहे ते तुमच्या बुद्धीला तुम्ही विचारा ते योग्य आहे की अयोग्य. आणि अयोग्य असेल तर त्याच्यावर आंदोलन करण्याची जबाबदारी पूर्वीच्या काळामध्ये भंडारी समाजाचे सिकी बोले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते, नारायण नागू पाटील होते बाबासाहेबांचे सहकारी, आणि त्याचप्रमाणे दत्ता पाटील, दिबा पाटील हे बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाच्या मार्गावर चालले होते. हा जो विचार आहे तो विचार आम्ही समजून घ्यायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की या आमच्या मागच्या नेत्यांनी जी परंपरा दिलेली आहे ती परंपराच तुम्ही मानली पाहिजे, तीच अंतिम सत्य आहे असं भगवान बुद्ध सांगत नाहीत. तर त्या त्या काळानुसार त्यांनी ते काम केलं आणि त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो. मग आजच्या घडीला आम्ही कसं वागलं पाहिजे याचा विचार तुम्ही केला पाहिजे, त्याचा तुम्ही शोध घ्या असं भगवान बुद्ध सांगतात. आणि म्हणून एखादी गोष्ट तुम्ही जाणत नाही तोपर्यंत तुम्ही मानू नका असं सुद्धा भगवान बुद्ध म्हणतात. म्हणजे आपल्याला अनेक राजकीय नेते भडकवतात आणि सांगतात की बाबा तुम्ही हे करा. म्हणजे मधल्या काळात अयोध्येचं आंदोलन झालं, आता सुद्धा हिंदू धर्मजागरण सभा सगळीकडे चालू आहेत. परंतु ठाणे, रायगड, पालघर यामध्ये तर पालघर मधल्या आदिवासींचा अत्याचार, आदिवासींवरचा अत्याचार तुम्ही पाहिलात. 2013चा कायदा इथे असताना आदिवासींना त्यांचे जो सामाजिक आघात आहे तो सामाजिक आघात रिपोर्ट कलेक्टरने करायचा असतो आणि त्यांच्यावर या रस्त्याचा होणारा परिणाम काय, त्यांना किती प्रश्न निर्माण होतील हे विचारायचे असतात. आणि त्याचं पुनर्वसन केल्यानंतर त्यांना विस्थापित करायचं असतं. अशा प्रकारचं पालघर मधलं आंदोलन असेल किंवा कोकणातलं बारसूचं आंदोलन असेल, यामध्ये हे प्रकल्प येणार आहेत ही अगोदरच खबर या गुजराती, मारवाडी उद्योजकांना कशी लागते आणि ते कवडीमोल भावाने आपल्या शेतकऱ्यांकडून जमीन घेतात आणि पुनर्वसनाचे फायदे ते घेतात आणि वर त्या भागामध्ये लोकांची इच्छा नसताना त्या प्रकल्पाला संमती देऊन ठेवतात. अशाच प्रकारचा विचित्र प्रकार मुंबईतल्या कोस्टल रोडमध्ये सुद्धा झालेला आहे. आणि अशाच प्रकारचा प्रकार कल्याणमध्ये लोढा बिल्डर करत आहे की लोढा बिल्डरनी अलिबाग कॉरिडॉर मधल्या जमिनी अगोदरच खरेदी केल्या. तर त्यांना हे ज्ञान स्वतःच्या बुद्धीने झाले का की सरकारकडून त्यांना ती माहिती मिळाली? सरकारकडून उच्चवर्णीय लोकांना, ह्या बिल्डर लोकांना, व्यापारी लोकांना ही माहिती मिळते आणि ते सतत फायद्यात राहतात. हाच मनुस्मृतीचा विचार आहे आणि हा मनुस्मृतीचा विचार आम्ही समजला पाहिजे जो आमच्या विरोधी आहे. आणि मग आमच्या फायद्याचा विचार काय? जर आम्हाला कुळ कायद्याने जमिनी मिळाल्या होत्या तर ते कुळ कायद्याचं आंदोलन पालघरच्या आदिवासींपर्यंत आम्ही नेलंय का? बारसूमध्ये किंवा कोकणातल्या लोकांपर्यंत आम्ही नेलंय का? जर नेलं असतं तर संघर्षाने मिळालेल्या जमिनी आम्ही अशाच विकू कशा शकतो आणि ते नेमके गुजराती, मारवाडी का खरेदी करतात? हा सगळा प्रज्ञेचा आणि विवेकाचा भाग आहे. आणि म्हणून मी सुद्धा जे आपल्याला सांगतोय ते मी सांगतोय म्हणून मानू नका, तर त्याचा शोध आपण घ्या अशी माझी विनंती आपली आहे. आणि म्हणून आपल्या जीवनाचा शोध घ्या असं भगवान बुद्ध सांगतात. जीवन हे अंधश्रद्धेने जगू नका, धर्माने सांगितले, देवाने सांगितले, परंपरेने सांगितले. आणि म्हणून हा देव धर्म श्रद्धावान लभते ज्ञानम असं शंकराचार्य म्हणाले. आणि भटजी सुद्धा सांगतात की तुम्ही चिकित्सा करू नका देवाची, देव आहे की नाही असा प्रश्न विचारू नका, आम्ही सांगतोय ते सत्य आहे, तुम्ही तुमचं डोकं लावायची गरज नाही. आज सरकार सुद्धा असंच सांगते की आदिवासींनी स्वतःचं डोकं लावायचं नाही, कोकणातल्या आमच्या आगरी कोळी भंडाऱ्यांनी डोकं लावायचं नाही, आम्ही करतो तोच विकास आणि आमच्या विकासात तुम्ही उद्ध्वस्त होणं हा मनुस्मृतीचा न्याय आहे. आणि म्हणून एवढा मार खाल्ल्यानंतर सुद्धा ओबीसींना, आदिवासींना याचा अर्थ कळत नाही. याचं कारण त्यांच्या डोकातली ही दैववादी बुद्धी आहे आणि ही बुद्धी आपण सोडून दिली पाहिजे. आणि जिचं नाव अंधश्रद्धा आहे, आपण स्वतःच्या प्रज्ञेनं आपलं सत्य शोधलं पाहिजे.
आणि म्हणून बुद्ध परंपरा आणि वेदांची शपथ भगवान बुद्ध देत नाही. उलट वेद नाकारतात, देवांना नाकारतात, स्वर्ग नाकारतात, नरक नाकारतात, चमत्कार नाकारतात. असे भगवान बुद्ध खरोखर अत्यंत संशोधनाचा विषय, आपल्या ओबीसीसाठी अत्यंत नवीन विषय आहेत आणि या पद्धतीने आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. परंतु आपण पाहिलं असेल की हे सारे प्रकल्प, अन्याय, अत्याचार होत असताना, ओबीसीचं आरक्षण महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संपवलेलं असताना, ओबीसीची जनगणना सरकार करत नसताना, आपण परंपराच मानत आलोय की नाही, जे चाललंय ते बरोबर आहे, आरक्षण वगैरे किंवा जनगणना हा आपला विषय नाही किंवा जमीन मालकी हक्क आपला विषय नाही. आणि म्हणून बुद्धांनी अशा परंपरा नाकारल्या, वेद परंपरा नाकारल्या, देवांच्या परंपरा नाकारल्या. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की आंधळ्याला जसं प्रकाशाचं ज्ञान होत नाही कारण त्याला डोळेच नसतात, तसंच आज आपण सार्वजनिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, न्यायालयीन जीवनामध्ये आंधळे झालेलो आहोत. आणि हे आंधळे झाल्यामुळे आपल्याला न्याय आणि अन्याय यातला फरक कळत नाही आणि म्हणून असं आंधळेपण आपण घालवलं पाहिजे. आज समाजामध्ये मोदींचं सरकार आणि मोदींना मानणाऱ्या लोकांना अंधभक्त हा सोशल मीडियावर शब्द आलेला आहे. परंतु मोदींचे लोक हेच अंधभक्त नाहीत, तर आपण सुद्धा अंधभक्त आहोत आणि अशा प्रकारची अंधभक्ती भगवान बुद्धांनी नाकारलेली आणि ते यासाठी म्हणतात की आंधळ्याला जसं प्रकाशाचं ज्ञान होत नाही, त्याच पद्धतीनं धार्मिक, दैवी आणि ह्या ज्या स्वर्गीय कल्पनांनी आम्ही आंधळे झालो आहोत, ते आंधळे पण आपण सोडत नाही तोपर्यंत आम्हाला सत्याचं ज्ञान होणार नाही. आणि म्हणून आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण ह्याची जाणीव करून घेतली पाहिजे. आणि म्हणून आंधळ्याला सुद्धा जे दिसत नसेल तर आंधळ्यांनी दृष्टा झालं पाहिजे. त्याला इतर इंद्रिय आहेत, कान आहे, नाक आहे, स्पर्श आहे, यांनी अनेक गोष्टी जाणू शकतात. आजच्या विज्ञानवादाने आंधळ्यांना अशा प्रकारची शक्ती दिलेली आहे. परंतु डोळे असूनही आंधळे झालेल्या लोकांना हे अन्याय अत्याचार कळावेत कसे, हे जर जाणून घ्यायचं असेल तर भगवान बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञा आम्ही जागृत ठेवली पाहिजे. आम्ही अत्यंत विज्ञानवादी राहिले पाहिजे. भगवान बुद्ध हे सुद्धा सांगतात की विशिष्ट विचारधारा आज जगामध्ये आहेत. डावी विचारधारा आहे, उजवी विचारधारा आहे. या प्रकारच्या तत्वज्ञानात तुम्ही अडकू नका. तर तुम्हाला आज अनुकूल काय, तुमच्या समाजाला काय, तुमच्या कुटुंबाला काय, या तत्वज्ञानांच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे. अशा प्रकारचं मनाचं स्वातंत्र्य भगवान बुद्ध आपल्याला देतात. आणि म्हणून तत्वज्ञानात अडकल्यामुळे सुद्धा सत्य सापडत नाही आणि सत्य सापडायचं असेल तर आपल्याला स्वतंत्र आपण शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून बुद्ध हे चिकित्सक आहेत. आणि म्हणून हे सगळे कायदे, आपल्या देशातले कायदे, संविधानाचे कायदे असताना सुद्धा आपल्या सगळ्या समाजावर आज अन्याय अत्याचार होत आहेत. याचं कारण आपण अनेक गोष्टींचा शोध घेत नाही. आणि म्हणून अशीच एक घटना नवी मुंबई विमानतळाच्या पुनर्वसनात घडली. नवी मुंबई विमानतळामध्ये आमच्या अनेक मच्छीमार बांधवांना पुनर्वसन भेटलं नाही, कारण त्याच्या अगोदरच आम्ही 22.5% पॅकेजवर सह्या केल्या होत्या आणि सांगितलं होतं की यात आमची फसवणूक असली तरी आम्ही कोर्टात जाणार नाही. हे सह्या करत असताना आपले राजकीय नेते आमच्या लोकांना सांगत होते, त्यांच्यावर अंधश्रद्धा ठेवून आम्ही सह्या केल्या आणि 2013चा कायदा असताना आम्ही न्याय नाकारला. आणि याच्यामध्ये ह्या 22% पॅकेजमध्ये एक पुराव्याची जी पद्धत आहे, त्यामध्ये तहसीलदारांनी पंचनामा करणं, तलाठ्यांनी पंचनामा करणं घराचा, त्यानंतर आपल्याला माहित आहे ग्रामसेवकांनी पंचनामा करणं, चतुर्सीमेच्या घरमालकांनी पंचनामा करणे, असे अनेक चांगले कायदे आणि पायंडे कुळ कायद्याने आम्हाला दिले होते. 2013च्या कायद्याने दिले होते. परंतु एक कायदा नवी मुंबई विमानतळाच्या पुनर्वसनात आणला गेला 22% धोरणात, आणि तो म्हणजे गुगलचा. म्हणजे एखादं घर गुगलमध्ये दिसत नसेल तर ते घर मिळणार नाही, अशा प्रकारच्या कायद्यावर इथल्या नवी मुंबईच्या सगळ्या आमदार खासदारांनी सह्या केल्या आणि आमच्याही लोकांना सह्या करायला लावल्या. आता गुगल ही खाजगी कंपनी आहे. गुगल हे राज्य शासन नाही, गुगल म्हणजे तलाठी नाही, गुगल म्हणजे तहसीलदार नाही, गुगल म्हणजे जिल्हाधिकारी नाही, तरी सुद्धा त्याचं कायद्यात रूपांतर केलं आणि अनेक लोकांना अधिकार नाकारले. आणि असाच अधिकार आमचे एक अनंत नागाकोळी नावाचे कोळी मामा आहेत, त्यांच्या घराला नाकारला. आता हा विषय घेऊन आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये चाललोय. तर गुगलमध्ये दिसत नसेल, झाड वर असेल, आता मी जिथे बसलोय तर तिथे झाड आहेत, तर गुगलला आमचं घर दिसूच शकणार नाही. पण झाड आडवं आलं म्हणून घर दिसत नाही, ते गुगलला दिसत नाही. परंतु घर नाही असं तर नाही ना, घर तर आहे. मग घराचा पंचनामा ग्रामसेवकांनी केला पाहिजे, तलाठ्यांनी केला पाहिजे. ही जी पुराव्याची पद्धत भारतीय संविधानात किंवा कुळ कायद्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणली, ही प्रज्ञा आहे. आणि ही प्रज्ञा मागच्या काळात तलाठी कधीच पंचनामाला शेतावर गेले नाहीत, घरांचे पंचनामे केले नाहीत, ग्रामसेवकांनी केले नाहीत, ऑफिसमध्ये बसून राहिले. आणि म्हणून संपूर्ण कोकणामध्ये किंवा मुंबईमध्ये
आपल्या घरांचा प्रश्न निर्माण झाला आणि झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा पुनर्वसन योजनेमध्ये म्हणजे SRA मध्ये आपली फसवणूक झाली आणि अशाच प्रकारची फसवणूक समुद्रावर आणि जमिनीवर आज आपली होते आहे. याचं कारण भगवान बुद्धांनी सांगितलेली आमच्याकडे प्रज्ञा नाही, विवेक बुद्धी नाही. तर दैववादाने सांगितलं की तुमच्या नशिबात आहे, पूर्वजन्मी तुम्ही पाप केलं होतं म्हणून तुमची अशी अवस्था आली आणि पुढला जन्म चांगला पाहिजे असेल तर आता पुण्य करा. परंतु पूर्वजन्मात पाप केलं होतं त्याची नोंद कोणी घ्यायची? तर ते सांगतात की आकाशात स्वर्ग आहे, स्वर्गामध्ये ते लोक नोंद घेतात, पण आकाशात स्वर्गच नाही. विमानाने तुम्ही गेलात तर आकाशात स्वर्ग वगैरे काय नाही, थोतांड आहे. हे ब्राह्मणाने निर्माण केलं होतं. आणि म्हणून आपल्या जन्मामधली वाईट फळं आहेत ती पूर्वजन्माचं सुकृत नसून इथल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी निर्माण केलेली ही विषमता आहे. अशा प्रकारची विषमता बाकीच्या जगामध्ये नाही, फक्त ती भारतात आहे. आणि हे सांगण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांनी, महात्मा फुलेंनी केलं. परंतु या अर्थाने आम्ही भगवान बुद्धांना समजून घेत नाही. आम्हाला असं वाटतं जसं गणपती किंवा विष्णू, ब्रह्मदेव हे जे देव आहेत, राम आणि कृष्ण आहेत, अशाच प्रकारचे भगवान बुद्ध आहेत. तर भगवान बुद्ध स्वतःच देव मानत नाहीत आणि स्वतःला देव मानत नाहीत, स्वर्ग मानत नाहीत, पुनर्जन्म मानत नाहीत, स्वर्ग मानत नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध या देवांच्या कोणाच्याही रांगेत बसू शकत नाही. ते सुरुवातीला, मध्यान्ही आणि अंतिमता आपल्या लोकांचं कल्याण साधू इच्छितात आणि आपल्या लोकांनी प्रत्येक वेळी, प्रत्येक वेळेला काय केलं पाहिजे हे सांगण्याची विवेक बुद्धी आपल्याला देतात. आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या आंदोलनात ज्या लोकांनी, आगरी, कोळी, भंडाऱ्यांच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर काम केलं, त्यांची ही विवेक बुद्धी जागृत होती, एवढंच मी सांगेन. आणि वर्तमान काळातल्या शेतकरी आंदोलकांनी आपली ही विवेक बुद्धी जागृत ठेवावी, तरच तुम्हाला दुःख कळेल. आणि म्हणूनच कुळ कायद्याचं आंदोलन 2005 नंतर सुरू केलं, ज्यामध्ये शेतचं आंदोलन होतं दत्ता पाटलांच्या सोबत, सिडको विरुद्ध आंदोलन होतं, MIDCचं आंदोलन होतं आणि अलीकडेच आपण मुंबईतल्या 200 गावठाणांचं आंदोलन सुरू केलं. आणि हेच आंदोलन ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये नेत असताना याच्यामध्ये परंपरेपेक्षा आम्ही विवेक बुद्धी वापरली की या भागात आपण राहतोय. आज या नेरूळ सारख्या किंवा नवी मुंबईतल्या जागेला 5.5 कोटी रुपये गुंठा आला आणि म्हणून आपली घरं कोणी गलिच्छ वस्त्या म्हणत असतील, क्लस्टर योजनेमध्ये नेत असतील किंवा त्यांना अनधिकृत कोणी ठरवत असेल, तर याच्यामध्ये मागे आमचा दोष नाही. तर याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि त्यांची बिल्डर लॉबी आहे. जमिनीला भाव आल्यामुळे त्यांना आपल्या इथून हाकलून लावायचं आहे, आपल्याला इथून विस्थापित करायचं आहे. कारण ती जमीन त्यांना पाहिजे, कारण जमिनीचं मोल हे अत्यंत मोठं आहे, सोन्यापेक्षा महाग जमिनी आहेत. याच्यामध्ये ह्या उच्चवर्णीयांचा स्वार्थी दृष्टिकोन आहे. ही बुद्धी, हा जो विवेक आहे, जो तो आपल्याला आला तर आपल्या आंदोलनाला खूप मोठा पाठिंबा मिळू शकतो. परंतु परिस्थिती अशी आहे की आपल्या आंदोलनाला कोणी पाठिंबा देत नाही, त्याला मनुष्यबळ नाही, त्याला पैसा नाही. आणि जमिनी लुटणारे लोढासारखे, सुधाकर शेट्टी सारखे बिल्डर आपल्याला वेगवेगळे खटले दाखल करतायत. छोट्याशा एका युट्यूबच्या याला क्लिपला 5 कोटीचा गुन्हा कल्याण कोर्टात लोढानी माझ्या विरुद्ध, सागर राजे या पत्रकारांविरुद्ध, हरिदास पाटील यांच्या विरुद्ध दाखल केला. याच्या पाठीमागे कारण आहे की उच्चवर्णीयांनी केलेल्या लूटमारी विरुद्ध तुम्ही शब्द सुद्धा बाहेर काढायचा नाही. कारण लोकांना समजावणं हीच प्रज्ञा आहे, लोकांना जाग करणं हीच जागरूकता आहे, हेच स्वातंत्र्य आहे. हे लोकांना कळत नाही. आणि हा विचारांचं पाया भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी घातलेला. आणि म्हणून बुद्ध हे चिकित्सक आहेत, कुठल्याही ठरलेल्या सिद्धांताचं ते समर्थन करत नाहीत. तर त्या काळात अनुरूप योग्य असेल तसं तुम्ही केलं पाहिजे. लहान मुलांना जी गोष्ट योग्य वाटते, चेंडू आणि बॅट घेऊन खेळण्याची, तीच माझ्यासारख्या 50ल्या माणसाला योग्य असू शकत नाही. माझे खेळ आता बदलले पाहिजेत. माझे खेळ हे लोकांना न्याय देण्याचे, लोकसभेतल्या, विधानसभेतल्या युक्तिवादांचे असले पाहिजेत, लोकांना अधिकार देण्याचे असले पाहिजेत. लहान बालकांचे खेळ वेगळे, कदाचित म्हातारपणात आणखी काही वेगळं काम करावं लागलं. असं प्रत्येकाच्या वाट्याला त्या काळानुसार जे काम येतं ते विवेक बुद्धीने आम्ही केलं पाहिजे, असं भगवान बुद्ध सांगतात. आणि म्हणून भक्तीमध्ये आपण अगरबत्ती लावणं, टाळ वाजवणं किंवा नाचणं, गाणं, भजन करणं असं भक्तीचे मार्ग आम्ही समजतो. परंतु भगवान बुद्ध एखाद्या समस्येवर चिंतन करायला सांगतात किंवा ध्यान करायला सांगतात. त्या ध्यानाचा अर्थ सुद्धा आम्ही समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून भूतकाळात झालेलं आहे म्हणून तुम्ही माना किंवा मी सांगतोय तेच माना असं भगवान बुद्ध कधीच म्हणत नाही, तर तो शोध घ्या. आणि म्हणून आताची चाललेली आंदोलनं आहेत आपल्या समाजाची, ती आंदोलनं, पूर्वी झालेली आंदोलनं आपल्याला नेहमी का करावी लागतात? 1000 वर्ष मनुस्मृतीने आम्हाला अधिकार नाकारले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात दिले, ते पुन्हा पेशवाईमध्ये गेले. ते पेशवाईनंतर
बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आणि आज आमची जमिनी, आमची गावं आम्ही स्वतःच्या हाताने विकत आहोत किंवा आमची घरं ही झोपड्या आहेत किंवा आमची घरं ही कवडीमोल भावाने आम्ही विकण्यास तयार आहोत. नवी मुंबईत 5.5 कोटी रुपये गुंठ्याला भाव असताना कल्याण आणि अंबरनाथले आगरी लोक आपल्या जमिनी लोडाला 1 लाख रुपये गुंठ्याने विकतात. हा मूर्खपणा कुठून आला? हा मूर्खपणा कुठल्या धर्माने सांगितला, कुठल्या गुरुनी सांगितला, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि हा मूर्खपणा हे समजण्याची जी शक्ती आहे ती आपल्या चिंतनामध्ये आहे, प्रज्ञेमध्ये आहे. याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून स्वतःच्या जीवनात स्वतःचा शोध घ्या, अशा प्रकारचा विचार भगवान बुद्ध सांगतात. पाप पुण्याची कल्पना सुद्धा भगवान बुद्ध असं सांगतात, की आज एखादी गोष्ट ही पुण्याची असू शकते, तीच उद्यासाठी पापाची असू शकते. आणि म्हणून नक्की पुण्य म्हणजे काय, नक्की पाप म्हणजे काय, आम्ही शोधलं पाहिजे. आता एकीकडे गुरुचरण जागेतल्या घरांना हजारोंच्या संख्येने नोटीस लागलेल्या आहेत, करंजाडेमध्ये लागलेल्या आहेत, अनेक ठिकाणी लागल्या आहेत. आणि आपली घरं अनधिकृत बांधकामं म्हणून पाडा असं केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणते. परंतु कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर, हे आंदोलन ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणात केलं त्यानुसार सरकारी जागेतली घरं ही नागरिकांची आहेत आणि ती अधिकृतच आहेत. हा विषय असताना अशा प्रकारचा निर्णय केंद्र आणि राज्यांनी का घेतला, हे ओळखण्याचं शहाणपण आमच्या लोकांकडे राहिलं नाही. आणि भगवान बुद्धांनी साध्या भाषेत सांगितलं, की तुमच्या घराची समस्या, त्याचं उत्तर तुम्हाला कळलं पाहिजे. ते उत्तर कळायचं असेल तर तुम्ही चिंतन केलं पाहिजे, तुम्ही ध्यान केलं पाहिजे आणि तुम्ही समजून घेतलं पाहिजे. परंतु मी या खोल गोष्टीत जाणार नाही. साध्या मनाला सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे, की आपल्या घराला अनधिकृत बांधकामाची नोटीस सरकारने का दिली? जे सरकार लोककल्याणकारी मायबाप आहे, ज्या सरकारने गावठाण कायद्यामध्ये ओबीसी, आगरी, कोळी, भंडारी यांच्या घरांच्या अधिकाराचा गावठाण हक्क सांगितलेला आहे, ते सरकार अशा प्रकारच्या नोटीस का पाठवते? मग त्याला आम्ही उत्तर काय दिलं पाहिजे, हा सांगण्याचा प्रयत्न बरेच लोक करतायत. परंतु ते दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा आम्हीच त्याचं चिंतन केलं पाहिजे. आमची घरं पाडत असताना पुण्यकर्म म्हणून आपण लग्न सोहळे असतील किंवा पिंडदान विधी असतील किंवा यात्रा जत्रा असतील, या करत असतो आणि दुसरीकडे कारवाई होते. मध्ये एकदा मला कल्पना आहे की घोड गावामध्ये सगळे लोक दिंडीला गेले होते आळंदीला आणि बसच्या बस भरून गेल्या आणि त्याच दिवशी नेमकी सिडकोने घरं तोडण्याची कारवाई केली किंवा पालिकेने केली. तर ह्याचा अंदाज या अनधिकृत बांधकाम विरोधी अधिकाऱ्यांना कसा येतो? लोक आता यात्रेला गेलेत, मग त्याच दिवशी त्यांची घरं तोडा. म्हणजे सरकार सुद्धा आमच्याशी कपटाने वागत असेल तर सरकार हे कपटी आहे, आमचे शत्रू आहे, ही ओळखण्याची बुद्धी आमची सतत जागृत असली पाहिजे. आणि ही ओळखण्याची बुद्धी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांच्या विचारामध्ये आहे. आणि म्हणून ईश्वर, आत्मा, स्वर्ग हे लोक जर आम्हाला वर्तमान जीवनात जर न्याय देऊ शकत नसतील तर त्यांना मानायचं की नाही, असा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आणि याचं उत्तर भगवान बुद्ध सांगतात, की अशा प्रकारच्या कल्पना, अशा प्रकारचे ईश्वर जर तुम्हाला न्याय देत नसतील तर त्यांना मानण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आपण त्यांच्या विरोधी नाही, परंतु त्यांचा उपयोगच नसेल तर ते मानायचं कशाला? आणि म्हणून फिरत नाही ते चाक कसले, अशा प्रकारचा एक म्हण आपल्याकडे रूढ होती. त्यामुळे या कोकणामध्ये एवढे मोठे प्रचंड अत्याचार होत असताना धर्म, देव आणि सरकार जर आपल्याला न्याय देऊ शकत नसेल, लोढासारख्या बिल्डरलाच न्याय मिळतो, जे खोटं आहे, असत्य आहे, जे लुटारू आहेत. सुधाकर शेट्टी आहेत, ज्यांनी सायन कोळीवाडा तोडला, तो कोळीवाडा आहे सगळ्यांना माहित असताना अशा प्रकारचं चुकीचं अन्याय करत असतील, पोलीस स्टेशन त्यांना मदत करत असतील आणि न्यायालय सुद्धा त्यांना मदत करत असतील, तर ह्या सगळ्या थोतांड किंवा परंपरा आपल्याला नाकाराव्या लागतील. आणि सुप्रीम कोर्टात जाऊन सांगायला लागेल की भारतीय संविधानाने आमच्या अधिकारांची जी घोषणा केलेली आहे, त्या अधिकारांची घोषणा कुठे आहे? आणि हे इथले स्थानिक न्यायालय आणि पोलीस कुठल्या दिशेने चाललेत, राजकीय नेते कुठल्या दिशेने चाललेत, हा साधा प्रश्न भगवान बुद्धांनी विचारायला सांगितलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या परंपरागत चुकीच्या गोष्टी नाकारण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि म्हणून बुद्ध हे सगळे प्रश्न जाणायला सांगतात. तुम्ही जाणून घ्या, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा, मांडण्याची आवश्यकता नाही. पोलिसांनी सांगितलं, सिडको अधिकाऱ्याने सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, कलेक्टरने सांगितलं किंवा अन्य राजकीय नेत्यांनी सांगितलं तुमची घरं अनधिकृत आहेत, तर ते मानायची गरज नाही. आपल्याला समजतं की ज्या आपल्या घरात राहतो, आपलं कुटुंब ज्यावर जगतं, ते घर अनधिकृत असूच शकत नाही. तर न्याय असं सांगतो की त्या नागरिकाला, माणसाला न्याय भेटला पाहिजे. माणूस हा केंद्रबिंदू आहे, कायदा हा केंद्रबिंदू नाही. माणसासाठी कायदे आहेत, माणसासाठी संविधान आहे आणि माणसासाठी न्याय आहे. आणि म्हणून आमच्या ओबीसींवर, शूद्रातिशूद्रांवर जो अन्याय होतोय, याचं कारण आहे की नागरिक म्हणून आम्ही विचार करणं सोडून दिलेले आहे. आमची प्रज्ञा आम्ही खुंटीला टांगून ठेवलेली आहे. आणि म्हणून आपल्याला
हा सगळा विचार करायला लागेल. आणि म्हणून मनुष्य जातीची श्रेष्ठता किंवा मनुष्य जातीसाठी आवश्यक असलेली जीवनमूल्य भगवान बुद्धांनी सांगितलं, पंचशील सांगितलं, अष्टशील सांगितलं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. दारू पिऊ नका असं बुद्ध म्हणतात. याचं कारण, दारू पिऊन गाडी चालवल्यानंतर आपला अपघात होतो, बेसावध राहिल्यामुळे अपघात होतो आणि आपल्याला मृत्यू येतो. आणि ही जीवन पुन्हा नाही, हा जन्म पुन्हा नाही असं हायवेवर पण लिहिलेलं आहे. कारण पुनर्जन्म ज्या धर्माने सांगितला, सगळ्याच धर्माने सांगितलं की माणूस मेल्यानंतर तो स्वर्गात जातो, त्याला पुन्हा पुनर्जन्म मिळतो, हे थोतांड आहे. आणि हे थोतांड नाकारण्याचं काम भगवान बुद्धांनी केलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध माझ्या ह्या फेसबुक नंतर आपण समजून घ्यावेत अशी मी विनंती आपल्याला करतोय. आणि पुढे जाऊन बुद्ध सांगतात की मी तत्वज्ञ किंवा दार्शनिक नाही. म्हणजे जसे अनेक जगातले तत्वज्ञ झाले, दार्शनिक झाले आणि तत्वज्ञानं मांडली, सिद्धांत मांडले, तसे सिद्धांत मी मांडत नाही. तुमच्या विवेक बुद्धीला वर्तमान काळात, ह्या काळात कळेल ते तुम्ही स्वीकारा. पूर्वी मी 2000 वर्षापूर्वी सांगितले तेच अंतिम सत्य आहे असं भगवान बुद्ध कधी म्हणत नाही. परंतु जे निसर्गाचे नियम आहेत, जसं पाणी हे नेहमी उताराकडे जातं, असं तत्व भगवान बुद्धांनी सांगितलं. गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, हे सगळे सत्य आहेत. सूर्य हा पूर्वेला उगवतो, पश्चिमेला उगवत नाही. ही सगळी निसर्ग सत्य आपण अनुभवाने समजून घ्या, जाणून घ्या, असं आपल्याला भगवान बुद्ध सांगतात. बुद्धांनी अशा प्रकारचं कुठलाही तत्वज्ञान किंवा सिद्धांत मांडले नसले, ते स्वतःला तत्वज्ञ मानत नसले, तरी सुद्धा बुद्धांच्या भोवती जगातले सर्वच विचारवंत एकत्र झालेले दिसतात. आणि भगवान बुद्धांच्याच विचारातून अनेक तत्वज्ञान निर्माण झालेली आहेत किंवा अनेक लोक निर्माण झाले आहेत, ते आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या भोवती विचारवंतांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा विचारवंतांची गर्दी कुठल्याही देवाधर्माच्या देवतांमध्ये पाहायला मिळत नाही. लोक येतात, त्या अंधश्रद्धेने येतात. देव नवसाला पावतो किंवा देवाला मानला नाही तर आपल्याला तो आपला नाश करेल किंवा शिक्षा करेल, या भीतीने लोक येतात. किंवा नवस बोलल्यानंतर त्याला पेढे अर्पण केल्यानंतर काहीतरी फायदा होईल आशेने येतात. परंतु अशा नवसाला पावणं किंवा नवस करणं किंवा फायदा तोटा याचा कुठलाही विचार, गणित भगवान बुद्ध सांगत नाही. ते सांगतात की तुम्हाला संकटातून वाचण्याचं, तुम्हाला चांगलं होण्याचं सगळं ज्ञान तुमच्यातच आहे. फक्त तुम्ही त्याचा विवेक बुद्धीने विचार केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, तरच आपल्याला ते सापडेल. आणि म्हणूनच जसं संशोधनासाठी संशयाची गरज असते, म्हणजे आकाशातून जे सफरचंद ते खालीच का पडतं, असा संशय शास्त्रज्ञाच्या मनात आल्यानंतरच नवीन शोध लागतात. अशाच प्रकारे वर्तमान काळात मानवी जीवनामध्ये आगरी कोळी भंडाऱ्यांना या मुंबई परिसरामध्ये प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे. आणि हा धोका विकासाचा आहे. विकासाच्या नावावर केंद्र सरकार फसवते आणि राज्य सरकार फसवते. याच्यामध्ये सरकारमध्ये बसलेल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचा स्वार्थ आहे. परंतु हा स्वार्थ समजण्यासाठी आपण सरकारवर संशय तर घेतला पाहिजे, पोलिसांना प्रश्न विचारले पाहिजेत, सिडकोला प्रश्न विचारले पाहिजेत. पण हे प्रश्न विचारण्याचं बंद केल्यामुळे, अंधश्रद्धामय जीवन जगत असल्यामुळे ठिकठिकाणी लोकांना नाशाला सामोरं जाते, घरं पाडली जात आहेत. मुंबईमध्ये आमच्या हक्काची गावठाणं पाडली जात आहेत, कोळीवाडे पाडले जात आहेत. सिडकोनी आमचे मालकी अधिकार आज घरांचे, जागांचे नाकारलेले आहेत, गावठाणांचे मालकी अधिकार नाकारलेले आहेत. तर हे नाकारणाऱ्या लोकांचं कुठलं तत्वज्ञान आहे, कुठला तर्क आहे? त्यांचा एकच तर्क आहे की तुम्ही शूद्र आहात, शूद्रांना संपत्तीचा अधिकार नाही, स्त्रियांना संपत्तीचा अधिकार नाही, एससी एसटी नाही. हे मनुस्मृतीचं तत्वज्ञान ते गल्लोगल्ली आणि घरोघरी घेऊन जात आहेत. त्यांना आव्हान देण्याचं काम भगवान बुद्धांच्या विचारात आहे. परंतु भगवान बुद्धांचा विचार हा आमच्या अधिकारांचा विचार आहे, मानवी प्रज्ञेचा विचार आहे, हे आम्ही समजून घेत नाहीत. आणि म्हणून भगवान बुद्ध हे प्रचंड व्यावहारिक आहेत. मानवी जीवनाचं मोल ते जाणतात की जीवन हे अमूल्य आहे, ते पुन्हा मिळत नाही. स्वर्गाबिर्गामध्ये दुसरं काही जीवन नाही, हे भगवान बुद्ध सांगतात. हाच विचार आमच्याकडे दिबा पाटील आणि दत्ता पाटील यांनी मानला होता. पुन्हा मी आठवण करून देईन, त्यांनी मानला म्हणून तुम्ही मानायची गरज नाही. तर तुम्ही भगवान बुद्धांचा विचार शोधा. दिबा पाटलांनी जे काम केलं की दिबा पाटलांनी 12.5% तत्व विकासाच्या या पट्ट्यामध्ये, म्हणजे सिडकोनी सांगितलं होतं की आम्ही इथे संपूर्ण नवी मुंबईचा विकास करू. पण ते विकास करत असताना तुमच्या जमिनी आम्ही कवडीमोल भावाने घेऊ, गावठाणं सुद्धा उठवू. आज गावठाण सिडको उठवायला लागले. त्यामध्ये दिबा पाटलांनी जो संघर्ष केला, अशा प्रकारचा संघर्ष किंवा अशा प्रकारचं ज्ञान वर्तमानातल्या किंवा दिबा पाटलानंतरच्या कुठल्याही आमदाराला, खासदाराला का झालं नाही, याचं कारण सुद्धा भगवान बुद्धांची विचारसरणी दिबा पाटील साहेबांनी ऍक्सेप्ट केली होती. आणि दैववादी विचारसरणीत आम्ही जगणारे सगळे लोकप्रतिनिधी आहोत. म्हणून दिबा पाटलांसारखं काम आम्हाला जमत नाही, दत्ता पाटलांसारखं जमत नाही, नारायण नागू पाटलांसारखं जमत नाही, सी के बोलेंसारखं जमत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं जमत नाही.
डोक्यामध्ये जे तत्वज्ञान असतं ते तत्वज्ञान, जो विचार, जो विवेक बुद्धीचा असेल तरच काळामध्ये येणारी संकट आम्ही ओळखू शकतो. अशा प्रकारचे विचार आमच्या नेत्यांमध्ये मागच्या काळात होते. ते विचार आम्ही शोधले पाहिजेत. ते नवस बोलणारे दैववादी लोक नव्हते. आणि म्हणून कुठलीही आंदोलन करत असताना, कुठलंही जीवन जगत असताना मध्ये राजकीय असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, पाय मात्र आमच्या जमिनीवर असले पाहिजे असं भगवान बुद्ध सांगतात. आणि म्हणून जगातले सगळे विद्वान, सगळे तत्वज्ञ, सगळे महापुरुष आकाशाला भिडले, म्हणजे त्यांनी आकाशातला धर्म सांगितला, परंतु त्यांची जमिनीवर पावलं नव्हती. आणि म्हणूनच भगवान बुद्धांनी लोकांचं दुःख ओळखलं. वर्णव्यवस्था जी देशामध्ये होती त्या वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना सर्व अधिकार होते आणि 85% शूद्रांना सगळे अधिकार नाकारले होते. स्त्रियांना धार्मिक अधिकार नाकारले होते. स्त्रियांना धार्मिक अधिकार देण्याचं काम, भिक्खुनी संघ स्थापन करण्याचं काम भगवान बुद्धांनी केलं. आणि म्हणूनच आपण कारल्याला जेव्हा जातो तेव्हा कारल्याला आई एकवीरा ही भगवान बुद्धांची आई आपल्याला दिसते. तिच्याच बरोबर भगवान बुद्धांची मावशी प्रजापिता दिसते, जिने भगवान बुद्धांचा सांभाळ केला. भगवान बुद्धांच्या आईचा मृत्यू हा 7 दिवसांनी होतो त्यांच्या जन्मानंतर. त्यांचा सांभाळ प्रजापिता करते आणि प्रजापिता भगवान बुद्ध झाल्यानंतर विचारते की तुझ्या धम्मामध्ये हे तथागता, पुरुषांना जर मुक्तीचे, मोक्षाचे किंवा अरहंत होण्याचे अधिकार आहेत, मग महिलांना का नाहीत? हा महिलांच्या अधिकाराचा पहिला प्रश्न माता प्रजापतीने विचारला आणि तिचं सुद्धा मूर्ती कारल्याला पाहायला मिळते. आणि याच विचाराने स्त्रियांच्या अधिकारांची सुरुवात आपल्या देशात झाली. जगातल्या सर्व धर्मांनी स्त्रियांना अधिकार नाकारले होते आणि अधिकार आजही आगरी कोळीवाड्यांमध्ये पाहायला मिळतात. मी नेहमी सांगतो की हुंडा न घेण्याची पद्धत ह्या कोकणामध्ये आली, ती भगवान बुद्धांकडून आली, माता प्रजापतीकडून आली. आणि त्याच नंतर आज मासळी मार्केटमध्ये महिला आमच्या मासे विकतात. ही निडरता आहे, ही निर्भयपणा आहे. हा भगवान बुद्धांच्या स्त्रियांच्या धार्मिक अधिकारातून आला. धवलारीण जी पद्धत आहे, की विधवा महिला सुद्धा धवलारणी आणि पुरोहिताचं काम करतात, ही सुद्धा पद्धत भगवान बुद्धांच्या धम्मातून आलेली आहे. आणि स्त्रियांच्या जन्माचं स्वागत सुद्धा भगवान बुद्धांच्या विचारातून आलं. मनुस्मृतीचा वावर इथे मोठ्या प्रमाणात असताना अशा प्रकारच्या अधिकारांची जाणीव कोकणातल्या ह्या आगरी कोळी भंडारी वाड्यांमध्ये पाहायला मिळते. याचा सुद्धा शोध आम्ही घेतला पाहिजे. आणि म्हणून हा शोध भगवान बुद्धांच्या जगात पसरलेल्या सगळ्या विचारांमध्ये आहे. परंतु आम्ही त्या पुस्तकाला बुद्ध आणि धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या अत्यंत वैज्ञानिक अशा धम्माच्या ग्रंथाला हातच लावायला तयार नसतो, आम्हाला काय कळणार? आणि म्हणून विस्ताराने बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आज मी या सगळ्या गोष्टींची आपल्याला आठवण करून देतो. आकाशाला भिडत असताना, म्हणजे खासदार, आमदार, पंतप्रधान, राष्ट्रपती होत असताना माझं जिथे घर आहे, माझं जे गावठाण आहे, त्या गावठाणांचा अधिकार मी माझ्या कुटुंबियांना निश्चित करून दिलाय का? हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारतात. आणि ते म्हणतात की कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर. आज राहील त्याचं घर हा विषय कोकणातून जवळ संपून टाकण्यात, सगळी गावठाणं अनधिकृत ठरलीत. नवी मुंबई, मुंबईमध्ये कोळीवाडे अनधिकृत ठरवले आहेत. परंतु ही समस्या ओळखणारा एकही विद्वान मुंबई विद्यापीठामध्ये नाही, IIT मध्ये नाही, मुंबईमध्ये एकही पत्रकार नाही की जो सांगेल की हे कोळीवाडे हे कोळी समाजाच्या, भंडारी आगरी कोळ्यांच्या इस्टेटींच्या मालकीचे आहेत. कारण 2000 वर्षापासून ते तिथे आहेत. ऍडवर्स पजेशन असेल, कुळ कायदा असेल, गावठाण कायदा आहे, हे सगळे संविधानिक कायदे त्यांच्या बरोबर असताना ते घरं अनधिकृत कशी ठरतात असा बोलणारा एकही विद्वान नाही. याचा कारण या सगळ्या विद्वानांनी, ह्या तत्वज्ञानांनी, ह्या सगळ्या चळवळी लोकांनी आपली विवेक बुद्धी गुंडाळून ठेवलेली आहे. आणि ती विवेक बुद्धी जागृत करण्याचा आजचा दिवस आहे. आणि म्हणून एवढं सविस्तर मी आपल्याला इथे सांगत आहे. मनुस्मृतीने सांगितलेला जो चातुर्वर्ण्य आहे तो भगवान बुद्धांनी नाकारला, वर्णव्यवस्था नाकारली. हे चातुर्वर्ण्य म्हणजे काय हे सुद्धा आपण विस्ताराने समजून घेतलं पाहिजे. मनुष्याला महत्व देणारे हे भगवान बुद्ध आहेत. देवाला महत्व देणारे नाहीत, स्वर्गाला नाहीत, धर्माला नाहीत, कायद्यांना नाहीत. तर मनुष्यासाठी सगळे कायदे असले पाहिजे, मनुष्यासाठी सगळा विचार असला पाहिजे. मनुष्याचं कल्याण हेच आपल्या जगण्याचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. आणि यासाठी भगवान बुद्धांनी इथे फार मोठा विचार मांडला. हा विचार सखोल पद्धतीने मांडणं एवढं सोपं नाही, एका तासामध्ये ते शक्य नाही. परंतु मी आज सांगतो की वर्तमान काळातले आगरी कोळी भंडारी आमदार, खासदार आणि नगरसेवक, सरपंच यांना आपल्या घरांचा अधिकार समजत नाही, गावठाणांचा अधिकार कळत नाही, समुद्राचा अधिकार कळत नाही, आमचे व्यवसायांचे अधिकार कळत नाही, आम्हाला योग्य ते शिक्षण सरकारने मोफत दिलं पाहिजे हा विषय कळत नाही, उच्च शिक्षण सुद्धा आमच्या मुलांना मोफत दिलं पाहिजे, आरक्षणाचा अधिकार दिला पाहिजे. राजकीय क्षेत्रात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हजारो वर्ष राजकीय अधिकार इथल्या ब्राह्मण मराठ्यांनी नाकारलेले आहेत. सर्वत्र त्यांचेच आमदार, 150च्या वर आमदार या उच्चवर्णीयांचे असतील, तर ओबीसी ही लोकसंख्या 52% असेल, तर आम्हाला हे राजकीय अधिकार का मिळत नाही?
याची चर्चा लोकसभेत का होत नाही, राज्यसभेत का होत नाही, हे समजून घ्यायचं असेल आणि शेतकरी आंदोलन जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर भगवान बुद्धांचा हा जो चिकित्सक विचार आहे, प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्याचा, वैज्ञानिक नजरेने समजून घेण्याचा, शोध घेण्याचा, बोध घेण्याचा भगवान बुद्धांचा विचार आहे, तो आजच्या दिवशी आपण समजून घ्यावा अशी नम्र विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.